महाराष्ट्रामध्ये जसं गिरीश भाऊंनी देखील सांगितलं की देशातले म्हणजे जे काही डॅम सेन्सस झालं त्या सेन्ससमध्ये देशातल्या मोठ्या प्रकल्पापैकी 40% प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्रकल्प आहेत. या प्रकल्पास आणि फॉर्च्युनेटली या प्रकल्पांसहित एकूण जे आपले वॉटर स्ट्रक्चर्स आहेत महाराष्ट्रातले त्याला केंद्र सरकारच्या अहवालामध्ये 96% आपले स्ट्रक्चर्स हे वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर्स म्हणून देखील त्या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण कन्झर्वेशनचं काम देखील करतोय. शेवटी आपल्या या सगळ्या महाराष्ट्राच्या एकूण भूगोलामध्ये कन्झर्वेशनचं काम हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते कामही म्हणजे जरी आपल्याकडे जलसंपदा आणि जलसंधारण हे 2 वेगवेगळे विभाग असले तरी या 2 विभागाच्या समन्वयानेच आपण पाण्याचा प्रश्न सोडवू शकतो आणि म्हणून त्या दोन्ही गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतो.